मग आता काय ठरलं? कुठे मोठ्यानं बोलायचं. परवाच्या दिवशी पाहुणे येणार बघायला. ती घरात नवी साडी आहे, जम्पर तिला शिवून घेऊन ये. घालीत नसते. घालीत नसते म्हणजे पोरग बघायला येणार आहे तेव्हा साडी घालून ते हे करायचं. त्या पोराला शिव्या देऊन पाठवून लागली. का बरं? का म्हणजे वारेवा करायचं नाही, काय नाही. मग काय नाही करायचं? लग्न. कशामुळं? माझी मर्जी. आता 12वी झाली, 20 वर्ष, 20वं वर्ष वय चालू आहे. माझी मर्जी. कुणाची? माझी. हे बघ माय, जोपर्यंत तू कुटुंबात आहेस ना आमच्या सोबत, तोपर्यंत आता आई वडिलांचं तुला ऐकावं लागल का नाही? हाकलून दे. कुठं हाकलून द्यायचं तुला? कसं हाकलून द्यायचं? 2 लाख रुपये देऊ. बघ 2 लाख रुपये देऊन हाकलून लावायचं जणू. मग 2 लाख रुपये घेऊन आयुष करायचं, पुन्हा इथं वापस यायचं नाही. मग ते 2 लाख रुपये तुला लग्नावर खर्च करतोस ना आता? बिलकुल नाही. काय 2 लाख बी नाही? हो घेत की पोर. ह्या बा पोराच्या घरचे चांगले तर शिक्षक आहे, त्या पोराचा बाप, आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे मी व्हिडिओ करते, कार्यकर्ते आहे, सगळं आहे, त्यांना सगळं माहिती आहे. ते म्हणले फक्त आम्हाला मुलगी द्या. काय नाही, मुलगी पण नाही, काय नाही. त्यांचं काय ना, मग घर हे सगळं व्यवस्थित. 11 एकर काहीतरी शेत आहे त्याला. तू फक्त बघून घे. नाही बघत पण. पोरग जाऊ जास्त वयाचं अंतर नसलं तुमच्या दोघांमध्ये, जोडा वाडा बघण्यापेक्षा जोडा बघून द्या आपण म्हणतात ना, तसं आम्ही बघू. नाही पण आता 20 वर्ष व्हायलंय. हा करिअरचं तुझ्या आता नाही, पत्ता नाही, काय नाही. मग त्याच्यापेक्षा नवरीच्या घरी जा, म्हणजे आमच्या जीवाला तरी चिंता नाही राहणार. काय नाही, कारण आता बाकीचा खर्च मला लहानीवर करायचा आहे. ते करा, हाकलून द्या मला, मी करीत नाही ना. पोरग असतं तर हाकलून लावलं असतं ना माय. काय नाही आजकाल पोरं फिरं काय नाही. पोरं काय आजकाल? मला हाकलून दे. 2 लाख रुपये देऊन मी माझं काय करणारच तुझं काय करणारच? जाईन तिथं क्लास करेन. कुठं? मग आता पण लोक करायला काय झालं? आता काय केलं तर? हा कुठं काय आहे का तुझं? नाही. हा नाही, तसं असं तर ते बी लावून देतो, पण ते आपल्या जातीचं पाहिजे. हो नाही नाही, तुला असं वाटत असं माय बाबाच्या मनावर लग्न करायचं नाही, मी लव्ह मॅरेज करेन, तर ते मी होऊ देणार नाही. आणि दोघी होऊ देणार नाहीत लव्ह मॅरेज, तुला सांगते मी. हो तुझं करिअर, तुला काय सांगितलं होतं, करिअर बाय तू केलंस तर तू इंटरकास्ट मॅरेज करतोय का कुठल्या इतर धर्मातलं कर, इतर जातीतलं कर, काही घेणं देणं नाही. तुझं करिअर काही नाही. सध्या 20वं वर्ष आहे, त्याच्यामुळं आम्ही ठरवतो आपल्या जातीतलं, तर आपल्या जातीतलं सोयर पण करायचं. बिलकुल तसलं जमणार नाही. काय? का जमणार नाही? का जमणार नाही म्हणजे वारेवा. हा तुझ्या मर्जीने करू का मी? माझ्या नाही, आमच्या दोघा माय बापाच्या मर्जीने करायचं. काय नाही. वारेवा. हे बघ माय, लव्ह मॅरेज करणं केव्हा सोपं असतंय, जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या पोस्टवर असता, चांगल्या हुद्द्यावर असता, तेव्हा कुणी बी केलं तर त्याच्या घरचे, पोराच्या घरचे आपल्याला स्वीकारित असते. तर हा आणि आपण म्हणतो माय चल हे चांगला पोरगा, श्रीमंत पोरगा, मला तू करून घे, त्याच्या घरातले आपल्याला एकदा स्वीकारित नसते. तर आणि आपण इथल्या जाती व्यवस्थेमध्ये आपण हलक्या जातीतले असल्यामुळं वरच्या जातीतले लोक आपल्याला स्वीकारित नाहीत. वरच्या जातीतले लोक आपल्याला रानातल्या वाढ्या कोठ्यावर नाही तर पारसात ठेवीत असते. तर तुला सांगते मी, हा त्याच्यामुळं घुटाडाचा मुका घ्यायला जायचं नाही. आपल्या जातीत माय बाप ठरते ते करायचं. माय बाप ठरते. हो कारण आम्ही कुणाच्या दारात आम्हाला नेऊन बसणारच तू? कशाला बसायचं? अगं कुणी चहाला सुद्धा विचारित नाही. इंटरकास्ट मॅरेज केलेल्या लोकांमध्ये लय जणांच्या ठिकाणचे बघितले मी. काही जण असते चांगले, पण त्या लोकांना चहाला पाण्यात दारात सुद्धा येऊ देत नाही. तर येऊ देत का ते लोक? येऊ देत नाही. तर ठिकाण नसते. अगोदर आम्हाला पोरग नाही काय नाही, आता आम्ही आमचा तो स्वार्थ बघाव का नाही? वा रे वा, तुमच्या स्वार्थासाठी मी काय पूर्ण आयुष्य घालू काय? पुढचं काय व्हायले? अगं माय बाबा चांगलाच निर्णय घेतात. लेकराच्या लग्नाचा लेकी बाळीचा वाटोळ व्हावा असं वाटत नाही माय बापाला कोणत्या? वाटतंय. काय वाटतंय? आताच म्हणलीस की स्वार्थासाठी. काय स्वार्थासाठी नाही बाई, मी काय सांगते, लव्ह मॅरेज करायचं हे विसरून जायचं. हे असले स्वप्न बघायचे नाही. लग्नच करीत नाही. लग्न नाही करायचं म्हणजे आमच्या उरावर तुकडे खायचे फुकट बसून इथंच राहील. हा ठीक आहे. हा इथंच राहील, पण करिअर काय करायचं नाही म्हणा. असं का? इथं राहून करते. हा कुठं जायचं म्हणजे तिच्यावर काय खर्च करायचं नाही, तुझ्याकडेच बघायचं आम्ही. हा
एकीला दुसरी मला काय करायचं? अगं एकीला दुसरी म्हणजे तोंड फिरलं तर तुम्हाला गणगोत पाहिजे म्हणून ती हो दिलेली एकीला दुसरी. कोण कुणाचं आयचं सगळं बायचं सगळं कोण आहे सांग बरं? कोणी कुणाचं नसतंय. म्हणून ते एकमेच्या लेकरं हो द्यायचं ते नको सांगत जाऊ. लेकरं आम्ही हो दिलेत म्हणजे आता हो दिलेत म्हणजे हे जगाचं धारणाच आहे, जगाची रीतच चालू आहे. पण एक अर्थ असा आहे, आता तुमच्यावर आमचा अधिकार नाही का? तुझ्यावर अधिकार नाही का? तुझं पालन पोषण जन्माला घातलंय तेव्हापासून निजव्याचं साजवं केलंय का नाही? हा मग त्याच्या हे केलेलं तर त्याच्या गोष्टीचं तर आम्ही काय मालक म्हणून हे करायला लागलोत का? आई वडील म्हणूनच निर्णय घ्यायलोत ना लग्नाचा. नाही जमणार नाही. का जमणार नाही? काऊन जमणार नाही? तू बोलत जाणार आहे तू. ती काय बोलते वारे वा काय बोलायच नाही काय नाही ऐकत नसते. काय करत नसते. हे बघ बाय काही वर्ग येणार आहे, वर्ग बघून घे. बघत नसते. त्याला शिवाय दी मला त्याचा नंबर दी त्याच्या घरच्यांचा नंबर आणि हे काय नाही द्यायचं. मी त्याला सांगितलंय पोरीला भाकरी भाजी येत नाही करायला, तिला मॅगी करायला येते फक्त. मॅगी पण नाही येत. कांदा ते कापून देईन ती फक्त, बाकीचं काय तुम्ही नाही, करा. काय ते म्हणला मी करतो, मी बाई लावतो म्हणला. हो ते म्हणला मी बाई लावतो स्वयंपाकाला, पण मला ती द्या पोरगी. त्या बाई सोबतच लग्न करणार. नाही बाई म्हणजे म्हातारी कामाला लावतो म्हणला. नाही पोरगी पण नाही काय नाही. पोरगी कशी पाहिजे? बायको लग्न करायला माय बापा म्हणते ते ऐकायचं. ऐकायचं नाही. का नाही ऐकायचं? का नाही ऐकायचं? का नाही ऐकायचं म्हणजे? हा अगं लय कष्टातून उभं का तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे ग. माय बापा चुकीचा निर्णय घेणार नाही तर लग्नाचा काय येतो? शिक्षणाची संधी दिली का नाही? करिअर निवडण्याची संधी दिली का नाही? काय करायचं संधी दिली का नाही? मग माय बापाच्या मनावर तुम्हाला लग्न करायला काय नाही झालं? काय नाही झालं? पुढचं आयुष्य काय पुढचं आयुष्य? वारे त्याच्यासोबत जा ज्या आपल्याला आवडत नाही त्याच्यासोबत घालवायचं का पुढचं आयुष्य? आवडत आहे आता मला काय नारायण आवडत होतं काय? लग्न झाल्यावर आवडलं ना. लग्न झालं ते आवडलंच ना. लग्न झालं की प्रेम होतंय, आवडतंय माणूस. आपल्या समाजात तसंच आहे सगळ्याकडे सगळीकडे. काय नाही सगळीकडे नाही. काय काय नाही सगळीकडे? ते आता म्हणजे बाई सगळीकडे तसंच आहे. नाही काय? मग सगळीकडे असलं मग काय आपण पण तसं करायचं. आपल्यापासून सुरुवात करायची. आपल्यापासून मग मी तेच म्हणते ना. आता ह्या 2 पोरी आम्ही ऑपरेशन केलं, पोरग आम्ही हो दिलं नाही कारण आम्हाला माहित नव्हतं किंवा लाईनच पोरीची लागते काय म्हणून आम्ही करून टाकलं. हा आमची काय इच्छा आहे आता परवा पोरग येणार आहे, मला ह्या पोरीचं पडलंय. बघत नसते. हा फक्त बघून घे ना. बघत नसते. का नाही? बघत पण नसते. तुझ्या मनावरच तू म्हणते इंटरकास्ट असते तर मी करू देणार नाही. नको मग. हो नको करू. काय ना बाई उगाच दुसऱ्याच्या दारात कोणी ना स्वीकारणार आहे रे? कोणी नाही. हा कोणीच नाही. ठीक आहे. स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या पोरीला कोणी बी एका मिनिटात करतंय का नाही? स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं लेकरू जे असतंय ना, मग पोरगा असो की पोरगी असो, माय बापा सुद्धा बघत नाहीत, विचार करीत नाहीत की अरे ते कोण्या जातीचं आणि कोण्या धर्माचं काय विचार करीत नाहीत. पण तुमचं करिअर काय नसन, नोकरी नसन, काय कुठला जॉब बाब काय नसन तर मग माय बापा निर्णय घेतात ना की लग्न करून द्या आणि आपल्या जाती धर्मातलं आपलंच बघा म्हणून. चुकीचा माय बापा निर्णय घेणार नाहीत. तुला साडी चोळी नसन घालायची तर तू जीन्स पॅन्ट वर त्या पारला बघ. जीन्स पॅन्ट हो भेटणारच नाही मी. का बरं? भेटणार 12वी झाल्यास माय बापा आता या पोरीच्या लग्नाच्या मागं लागत आहेत. 18 वर्ष झालं ना. ते दुसऱ्याच्या घरचे आपण वेगळे आहे. आपण कसे वेगळे? काय वेगळे आपण सांगू? काय वेगळेपण आहे आपल्यात मला सांग. काय काय वेगळेपण आहे आपल्यात आणि दुसऱ्यात काय फरक आहे? हा बोल ना काय बोल ना काय वेगळेपण आहे आपल्यात? काय म्हणायचं ती सांगणार आहे ना. काय वेगळेपण आहे आपल्यात सांग ना. मग दुसऱ्यात आणि आपल्यात काय फरक आहे? हा तू समाज कार्य करतेस. हा हा नाही बोल ना बाई तू बोल ना. नाही पप्पाला नाही राग बोल. आता तू आहे का हा समाज कार्य करतेस हा आणि पुन्हा म्हणजे युट्यूबवर तुझे सगळे वेगळे कंटेंट असते. हा हा पुन्हा इकडं तिकडं फिरतीस. हा पुन्हा तुझ्या बातम्या येतात. हा हा आणि म्हणजे दुसऱ्यांचं कसं आहे की तू म्हणजे बायका घरातच राहत असतात. हा
आणि नवरे बाहेर असते तर हा. आणि पप्पाचं तसं नाही ते तुला बाहेर बाहेर बी मदत करते तर पुन्हा पुन्हा ते भांडे करू लागते तर कपडे बी धुते तर सगळं करते तर आम्ही झोपलो तरी हम्म. हा? हम्म. आणि मग त्याच्यामुळं आपण वेगळे आणि पुन्हा तुम्ही तिला चान्स बी दिलेला आहे हा हा दुसऱ्यांची बायको तसं करत नाही ते म्हणजे ते तर 10वीलाच त्यांचं लग्न करून देते तर काय तिचा नक्की काय कशी हुशार आहे बघ ना, कशी बोलत तिथं वेगळे पण काय इतर कुटुंबात आणि आपल्या कुटुंबात हे फरक सांगत ते लेकरू 10 वर्षाचं लेकरू हेच वेगळेपण आहे आपल्या कुटुंबात आणि इतर कुटुंबात. तुझं आतापर्यंत दुसऱ्याच्या कुटुंबात जर असतीस ना तर तुला आतापासून 2 लेकरं झाले असते. 15-16 वर्षीच लग्न लावून दिलं असतं मायबापाने. कळलं का? तेच म्हणते. मी तुला तेच म्हणते हं. करिअर करायचं असं तर सिरियसली हो, घ्यायचं नाही तर हो. माय बापा जिथं म्हणते तिथं लग्न करून हे करायचं. हो एक चान्स द्यावा. हा लग्न करणार नाही. हा कशात चान्स द्यायचा एका काय म्हातारी हो सर करते का काय काय पडले तिथं कोणतं बी कर की नाही कोणतं बी नाही एकदा. काय एकच करायचं ना या कुठलं तरी करायचं. नाही, कुठलं हा सांगण्याचा मुद्दा काय आहे, तुला लग्न करायचं असेल तर मला सांग. स्थळ आहे तर 2 सुरू आहे ना, 2 स्थळ आहेत ते बघून घे. बाई मी बघणारच नाही तुला एकदा सांगितलेलं कळतंय ना. हम्म. तुझ्या बाबतीत चुकीचा निर्णय मी घेणार नाही. घेणार नाहीस ना तर मी जे म्हणते ते ऐकायचं. काय बघ लय झालं मारायचं मध्ये पडू नको. तुझं चालू नाहीये. हा तुझं चालू नाही. ती बरोबर बोलती. ती काय तुझ्यापेक्षा बरोबर नाही? 8 वा, वर्षांना वा. लहान आहे पण तिला ती माहिती बरोबर का? बोलती. ती बरोबर बोलती. काय काय नाही. माहितीये तिला तुला काय माहितीये? तुला काय कळायला लागले? मला तुला काय कळतंय? कळायलंय? वा रे वा. हा करीत नसते म्हटलं झालं विषय संपला. कसा विषय बस संपन? झालं. कसा विषय संपन? काय हो काय लय झालं. हा बघ बाई ऐकायचं नसेल ना माय बापायचं तर नीट निघायचं. कारण 18 वर्ष तुमचं वय झालेलं आहे. माय बापाचं जर ऐकायचं नसेल तर घरातून निघून हो, जायचं. चालेल. आणि माय बापायचं ऐकायचं असेल तर तुम्ही घरात राहायचं. हा? नाही, आम्ही तुमचे मालक नाहीत, आम्ही तुमचे पालक आहेत. पण तुम्ही जर आमचं ऐकायचं नसेल आणि तुम्ही काही बी ती राहायचं ना जिंदगी बरबाद करणारे निर्णय घेत असता तर चलतं बनायचं. चालतंय. मग मी ते पोरगीन पोरगा असा भेदभाव अजिबात करणारी नाही, सांगून ठेवते मी. चालतंय. हो मी पहिल्यापासून माझा निर्णय मी स्वतः घेतलेले तर हं. हो. तुला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य कधी आहे? कधी आहे? जेव्हा करिअर करशील तेव्हा. कशात बी कर. मी म्हणत नाही की मी म्हणते त्याच्यात कर. तू कशात बी कर पण सिरियसली घे जिंदगीत आयुष्यात. काय म्हातारपणी जगतान गे माय. काय म्हातारपणची काठी होता ना आमची. तुम्हालाच बघावं लागायला लागले. सांगण्याचा मुद्दा हा आहे की आज पालक दिन आहे आणि हा पालक दिन दरवर्षी 1 जूनला साजरा केला जातो. आणि पालक म्हणून मुलींचे आईवडील म्हणून 18 वर्षाचे लेकरं झाल्याच्या नंतर मुली झाल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागचा कसा तगादा असतोय करिअरच्या बाबतीत. मी कार्यकर्ते असल्यामुळे किंवा आम्ही दोघं नवरा कार्यकर्ते असल्यामुळे ते लेकरांच्या बाबतीत कसा विचार करतात, लग्नाच्या बाबतीत म्हणा, करिअर निवडण्याच्या बाबतीत म्हणा. हे मुलीला पटतंय का? आताच्या ह्या मुलींना आईवडिलांचं म्हणणं पटतंय का? हे वैचारिक मतभेद कसे असतात तर ते ह्या व्हिडिओतून दाखवण्यात आलेले आहे. बाकी जातीयता वगैरे हे काय आम्ही मानणारे नाही तर परंतु प्रत्येक घरामध्ये स्वतःच्या जातीमध्ये सोयीपण का करावं लागतंय किंवा आग्रह का धरतात त्याच्या पाठीमागचं हे जे व्हिडिओत सांगितलेलं ते एक कारण आहे. परंतु लव्ह मॅरेज करणाऱ्या मुलं खास इंटरकास्ट मॅरेज हे लव्ह मॅरेज केल्यानेच होत असतात. जमून कुणी ज्या फार कमी घटना असतात अशा की जे जमून इंटरकास्ट मॅरेज झालेले आहे. परंतु लव्ह मॅरेज हे इंटरकास्ट मॅरेज करताना म्हणजे प्रेम झाल्याशिवाय होत नाही असं आहे. तर ते सांगण्याचा उद्देश हा आहे की कार्यकर्त्यांच्या घरामध्ये खूप सारे कार्यकर्ते सामाजिक असतात
तर त्याच्यामध्ये काही लोक खूप दांभिक असतात. समोरून आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत, आम्ही या विचाराचे आहोत, आम्ही त्या विचाराचे आहोत, आणि घरात मात्र फार वेगळं वागतात. तर स्वतःच्या जातीमध्ये लग्न करण्याचा आग्रह कसं धरतात, तर हे एक त्याच्यातून सांगण्यात आलेलं आहे. बाकी मी स्वतःच्या माझ्या बहिणीचं सुद्धा इंटरकास्ट मॅरेज करून दिलेलं आहे, आणि मी त्या हे मानणाऱ्यातली नाही आहे, काय म्हणतात जातीयता वगैरे मानणाऱ्यातली नाही आहे. तर सांगण्याचा तोच उद्देश त्याच्यामध्ये आहे की जर लेकरांनी करिअर केलं तर समोरचे लोक इंटरकास्ट मॅरेजमधले लोक सुद्धा स्वीकारतात, परंतु मुलगी जर स्वतःच्या पायावर उभी नसेल तर इतर जातीतले लोक त्या मुलींना स्वीकारत नाहीत, किंवा उच्चवर्णीय लोकांमध्ये जर प्रेम प्रकरण झालं मुलीचं तर ती लोक स्वीकारत नाहीत, अशा घटनांमध्ये स्वीकारत नाहीत मुलींना. तर हे सुद्धा त्याच्यातले काय काय धोके असतात तर ते पण मुलींना सांगावं लागतं. आता माझी स्वतःची मुलगी आता 20व्या वर्षाची आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तिला सांगाव्या लागतात. तर सांगण्याचा मुद्दाच हा आहे की आज पालक दिन आहे आणि पालकांनी मुलांसोबत कशा पद्धतीने संवाद केला पाहिजे. मुलांचे आणि पालकांचे जे 2 पिढ्यातला जो हे असतो संघर्ष असतो म्हणतात ना, वैचारिक मतभेदाचा, तर तो एक त्याच्यात आहे. अशा वेळेस पालकांनी मुलांसोबत चांगल्या पद्धतीनं संवाद साधला पाहिजे, जेणेकरून आई वडील मुलांमधलं जे बॉन्डिंग असतं, नात्यांचं जे हे असतं तर ते टिकून राहिलं पाहिजे. आणि भग्न कुटुंब जे असतं तर तसं होता कामा नये. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे. जे काही मुद्दे मांडलेले आहेत याच्यातून फक्त कंटेंट म्हणून ते तुम्ही बघा. अवेअरनेसच्या पातळीवरती हा व्हिडिओ आहे आज पालक दिन म्हणून. बाकी आम्ही जातीभेद वगैरे असं काहीही मांडणारे नाहीत. आमच्या वेळेस 22-21 वर्षापूर्वी इंटरकास्ट करण्याची संधी नव्हती, त्याच्यामुळे आम्ही केलं नाही, परंतु भविष्यामध्ये जर लेकरांनी केलं तर त्याला काही आमचा विरोध असणार नाही आहे. तर त्याच्यामुळे ते मुलीला ते सांगायचं की करिअर करण्याच्या संदर्भात सिरियसली विचार केला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं तुम्ही नक्की आम्हाला सांगा. थँक्यू.